नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला. देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चितीबाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केला. तर वाल्मिक कराडच्या वकिलाकडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आले. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे. या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे. तर आरोपीच्या वकिलांनी आम्ही डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर अपयशी ठरलो तर पुढील प्रक्रिया करू असा युक्तिवाद केला आहे. अद्याप हे डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत असा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. बऱ्याच अर्जावर दोन्ही पक्षाचे म्हणणे बाकी आहे. डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाचे म्हणणे आले आहे. त्यामुळे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे की आधी चार्ज फ्रेम म्हणणेवर सुनावणी घ्या. आज 50 मिनिटे सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या मालमत्ता जप्तीचा अर्ज केला असल्याची माहिती आहे. पुढच्या सुनावणीवेळी कराडला दोषमुक्त करावे किंवा आरोप निश्चित करावे याबाबत 17 तारखेला पुढील युक्तिवाद होईल. मागील झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल एव्हिडन्सची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप या प्रकरणातील डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. विकास खाडे वाल्मिक कराडच्या वकिलांची प्रतिक्रिया काय आहे ते पाहूया. आज सुनावणी झाली. डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर सुनावणी अपेक्षित होती पण ती झाली नाही. आज काही किरकोळ अर्जावर सरकारी पक्षाचे व आमचे म्हणणे मांडले गेले. इलेक्ट्रॉनिक्स पुरावे मागत होतो ते कोर्टात सीलबंद पद्धतीने सादर करणार असल्याचं सरकारी पक्षाने सांगितलं आहे. ज्या वेळेस पुरावे सादर करतील त्यावेळेस त्यावर चर्चा होईल. सरकारी पक्षाकडून विरोधी आरोपीच्या वकिलांना कागदपत्राची पूर्तता अद्याप झालेली नाही अशी आरोपीच्या वकिलाची माहिती आहे. तर डिस्चार्ज ऍप्लिकेशनच्या सुनावणीला वेळ लागू शकतो. येणाऱ्या तारखेला कोर्टात इतर अर्ज जे पेंडिंग आहेत त्यावर सुनावणी होणार आहे. डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर सुनावणी घेण्या अगोदर इतर अर्जावर सुनावणी घ्या असं कोर्टाचं निरीक्षण आहे. सरकारी पक्षाच्या वकिलानं मालमत्ता जप्ती संदर्भात अर्ज केले आहेत. त्याच्या निरीक्षणानुसार 17 तारखेला इतर अर्जांवर एकत्रितपणे सुनावणी होणार असल्याची माहिती वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव यांनी दिली आहे. उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणाले? आरोपी वाल्मिक कराडची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल जप्तीसाठी अर्ज दिला होता. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उत्तर दिले आहे. त्यावर 17 तारखेला सुनावणी होईल. या खटल्यात मोकोका मधून दोषमुक्त करावे असा अर्ज कराड याचा होता. त्यावर न्यायालयात प्रस्तावित केले आहे. त्याला दोषमुक्त करावे किंवा त्यावर आरोप निश्चित करावे त्याप्रमाणे आम्ही निर्णय घ्यायचा ते एकत्रित सुनावणीत घ्यावा असे म्हटले आहे. बचाव पक्षाने मोकोका मधून मुक्त करावे अशी मागणी केली.